आज आपण केलंय कांदा टोमॅटो बटाटा याचा बेस घेऊन कोळंबी. तर ही कोळंबी आपण कशी केली हे आपण आता पाहूया. तर चला पाहूया इन्ग्रेडियंट्स. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. आणि आपल्या इझी रेसिपीजच्या चॅनलमध्ये आज आपण कोळंबीचंच एक इझीवाला अगदी साधं सोपं असं एक ग्रेव्ही दाखवणार आहे, ज्याला बेस आहे टोमॅटो कांदा आणि बटाट्याचा. तर ही झटपट होणारी रेसिपी आहे. तर आता मी तुम्हाला 1 बाय 1 इन्ग्रेडियंट्स सांगते. तर कोळंबी, कांदा, बटाटा, टोमॅटो या रश्श्यासाठी आपल्याला लागणार आहे. कोळंबी ही अर्धा वाटा आहे, की अर्धी आपण सार केलंय. तर अर्धा वाटा म्हणजे एक 15-20 कोळंब्या. ही टायगर श्रिम्प आहे. जर तुम्हाला खूप मोठं वाटत असेल पीस तर तुम्ही त्याचेच तुकडे करू शकता, एक 2 पीस प्रत्येक श्रिम्पचं, कारण हे मोठं आहे. एक श्रिम्पच मोठं आहे. तर त्याचे तुम्ही प्रत्येक श्रिम्पचे 1-2 तुकडेही करू शकता, म्हणजे प्रत्येक घासाला आपल्याला कोळंबी मिळेल. तर मीही तसंच करणार आहे आता. तर कोळंबी की एक 15-20 कोळंब्या आहेत. या साधी छोटी कोळंबी घेऊ शकता. मी टायगर श्रिम्प घेतलेत. आणि कांदे 5 मध्यम आकाराचे कांदे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 4 टोमॅटो, कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे. कोथिंबीर इथे सुद्धा, कारण हे कोवळे देठ असतात तर हे खूप छान चव वाढते, एनहान्स होते चव. तर कोथिंबीर, एक मिरची लागेल, आपण ही फोडणीतच घालणार आहोत मिरची. आणि कढीपत्ता लागेल फोडणीला. लसणी लागतील, की एक 8-10 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आपण. आणि आता मसाले आहे. हा मालवणी मसाला आहे 2 टीस्पून, हळद आहे अर्धा टीस्पून, मीठ आहे 1 टीस्पून. आणि हे वाटप आहे आपलं. तुम्ही माझ्या चॅनलवर ह्या वाटपाची रेसिपी पाहिली नसेल तर प्लीज जाऊन चेक करा, की हे अगदी 15 दिवस आपण स्टोअर करू शकतो बिना पाण्याचं. वाटण कसं करायचं ते त्या रेसिपीमध्ये दाखवलंय. मी वाटल्यास इथे टॅगही करेन ह्या रेसिपी खाली. तर हे आहे मालवणी वाटण, की याने आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येईल. तर आता आपण हे सगळं टोमॅटो, कांदा, बटाटा हे चिरून घेऊ आणि पुढची रेसिपी आपण स्टार्ट करू. तर हे पहा, आता आपण की हे सगळी सामग्री, बटाटे चिरून घेतले, लसूण ठेचून किंवा बारीक चिरून घ्या. आणि आपलं बाकीचं म्हणजे हे कांदा, टोमॅटो हे पण बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि आता आपण की फोडणी स्टार्ट करू. आणि याच्यात मेन म्हणजे काय, की हे वाफेवर होणार आहे. ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे, त्यामुळे थोडं पाणी आपण झाकणावर ठेवणार आहोत. तर आपण आता प्रोसेस स्टार्ट करू. तर आता आपण एक टोप ठेवला आहे गॅसवर. आणि टोप थोडा गरम झाला की त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत 4 टीस्पून तेल. तेलावर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आता कढीपत्ता आणि हे लसूणच टाकायची आहे. त्यामुळे कढीपत्त्याची पानं जी आहेत ती आपण अशी सुरायची. तेल तापलंय, गॅस थोडा स्लो करायचा. आणि हा लसूण आपण साल न काढता चिरलेला आहे. तर लसूण टाकायचा. प्रत्येक वेळी सालच काढायची गरज नाहीये, सालीमध्येही सत्व असतं. लसूण टाकला, कढीपत्ता टाकला. आता आपण हा जो एक कांदा आणि मिरची, एक मिरची ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. हे पहा मिरची. आता हे 1 बाय 1 सगळे मसाले जाऊ देत. आता आपण कांदा टाकून घेऊया, कारण लसूण झालंय बऱ्यापैकी. शिजेल तो छान, अगदी असं लाल करायची गरज नाहीये. कांदा टाकायचा, परतूया थोडं. आपण टाकणार आहोत 2 टीस्पून मालवणी मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून मीठ. आणि हे छान ढवळू. आणि ह्याच्यात आता हे झालं नाही, हे बघा असं काही लाल वगैरे नाही झालाय कांदा. जसं आपण टाकलाय त्यावरच पटापट बाकीचं सगळं टाकलंय. तर तुम्ही ह्या पद्धतीने करा, तर की तुम्हालाही तुमची ती सवयच होऊन जाईल, की प्रत्येक वेळी कांदा लाल व्हावा आणि ट्रान्सपरंट व्हावा याची वाट बघत बसायची गरज नसते. तर हे एकत्र शिजल्यावर त्याचा जो अर्क निघतो ना, त्याला चव असते. तर आता आपण टाकतोय हे 4 टोमॅटो. आणि त्यातच टाकणार आहोत आपण हा एक छोटी वाटी मालवणी मसाला. आता छानपैकी हे ढवळून त्याला वाफेवर ठेवूया. पैकी ढवळायचं. काय होतं माहितीये का, हे सगळे मसाले जेव्हा एकत्र शिजतात ना, तर तो फ्लेवर पदार्थाचा एनहान्स होतो.
कारण आपण पाणी नाही घातलंय ना, पाणी घातल्यावर चव बिघडू शकते. पण इथे पाणी नाही घातलंय, फक्त तेलावर आपण हे मसाले एकमेकांमध्ये मिळून मिसळून ते शिजवलेत. आता ह्याच्यावर आपण ठेवू झाकण, झाकणावर ठेवू आणि 5 मिनिटं हे मसाले छान शिजू देत. ते छान शिजले मसाले ना की अशी ग्रेव्ही टाईप मिळेल आपल्याला, कारण ह्यात आपण पाणी नाही टाकणार आहोत. मग ते जेव्हा शिजेल तेव्हा बटाटा आणि आपलं कोळंबी हे टाकायचं. तर आता आपण एक 5-7 मिनिटं होऊन गेली आहे. तर आणि पाणी पण बघा मगाशी ठेवल्यापेक्षा थोडं कमी झालंय. तर आपण आता आतमध्ये काय चाललंय बघूया. वाव, मसाले सगळे छानपैकी एकत्र आले. तर आपण एकदा त्याला ना परतून घेऊया. हे बघा, म्हटलं ना कधी कधी सगळं हे एकत्र शिजणं चव एनहान्स होते पदार्थाची. ते पहा, याला मसाले म्हणजे आपण जे शिजले त्यातनं हे स्वतःच्या अंगचं त्याचं एक्स्ट्रॅक्ट सुटू लागलंय. तेल पण वेगळं होऊ लागलंय. हे पहा, याच पॉइंटला आपल्याला कोळंबी, कोथिंबीर हे सगळं टाकायचं. आणि एक तुमच्या लक्षात आलं असेल ना, मगाशी किती जास्त दिसत होता आपल्याला कांदा वगैरे, पण आता कमी झालाय ना, कारण तो आळतो. तर आता आपण कोळंबी ही त्यात टाकू. कोळंबी टाकूया, ते मग बटाटा टाकूया. बटाटा सोलून घेतलाय ह्यामध्ये आणि चिरलाय. कोळंबी गेली, बटाटा गेला. आता कोथिंबीर जी आहे ती सगळी नाही टाकायची, थोडी आपण सजावटीला ठेवणार आहोत. आणि कोकमा टाकायची राहिली आहेत आपली. तर कोकमा आता इथे एक नाही बघा, ही कोकमा आहे. मग ती कोकमा देखील शिजवली जातात. कोकमाचा एक वेगळा एक्स्ट्रॅक्ट होतो आणि त्याने चव अजून एनहान्स होते. आणि थोडी अर्धी कोथिंबीर घेणार आहोत. हे बघा, ही कोथिंबीर देठासहित आहे. पुन्हा सांगते की देठासहित घ्या, चव खूप छान लागते. कोथिंबीर देठासहित चिरली आहे. तर आता आपण ही अर्धी कोथिंबीर अजून ठेवली आहे, अर्धी टाकली आहे. तर कोथिंबीर टाकून एकदा छान हे हलवून घेऊ. सगळं छान मिक्स होऊ दे कोथिंबीर. आणि वर पुन्हा पाणी जे मगाचं आहे ते तसंच ठेवू. आता काही टाकायचं राहिलं नाहीये. तर ती शेवटी कोथिंबीर म्हणजे सजावटीला, नाही तर कोकम वगैरे सगळं आपण यात टाकलंय आता. आणि याला आता पाणी सुटेल कोळंबीलाही. आता कोळंबी आणि बटाटा शिजला की आपली ही कोळंबीची, कांदा बटाटा कोळंबी याचा घट्ट रसा रेडी. त्यावर थोडंसं अजून ओतू आपण पाणी आणि डायरेक्ट आता ही कोळंबी शिजेल तेव्हाच भेटू. तर आता आपलं हे वरचं बघा, हे वरचं पाणी सगळं सुकलेलं आहे. तर आपण गॅस एकदम स्लो करूया आणि हे पहा, खूप सुंदर असा सुगंध आहे, दरवळतो आहे घरात. आता आपण एकदा फक्त हे शिजलं तर आहे हे सगळं. हे बघा, बटाटा वगैरे छान शिजलाय. हे तुटलं जाते सगळं, तुटलं जाते म्हणजे आपण चमच्याने दाखवते. तर हे छान सगळं शिजलंय, सुंदर शिजलंय. आता फक्त जे आपण मगाशी सगळी कोथिंबीर टाकली नाहीये, तर आता उरलेली. आणि बघा, एक थेंबही पाणी नाही टाकलं आपण. हे जे दिसतंय तुम्हाला, हे पाणी आतच सुटलेलं आहे आणि त्याच्यातच हे बटाटा वगैरे हे सगळं छानपैकी हे बघा शिजलंय, सगळं छानपैकी शिजलंय. आणि कोळंबी इथेच ओव्हर कुक करायची नसतेच. तर आता कोथिंबीर पेरू आपण. यावर आता कोथिंबीर पेरून देठासहित केलंय आपण पेरून. ही आपली कांदा बटाटा टोमॅटो याच्या बेसमध्ये शिजवलेली कोळंबी रेडी झाली आहे. तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि अशाच आपण कठीण जरी असल्या रेसिपीज तरी आपल्या परीने सोप्या करून एक शॉर्टकट शोधून चव न बिघडता, चव तशीच राहील आणि आपला व्यापही कमी होईल, अशा आपण पद्धतीने सोप्या करून रेसिपीज माझ्या चॅनलवर बघत जाऊ. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आतापर्यंत दिलेल्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.